नमस्कार, आपण पाहता आहात ठामत मराठी न्यूज. मी पूजा. पाहूयात आजच्या फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. पुणे नाशिक महामार्गावर वाकीजवळ भीषण अपघात. कंटेनरने डिवायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडक दिली. ट्रकखाली वेगनार कार दबली. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र पुण्याकडे जाणारी वाहतूक तासभर ठप्प. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती. लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असून ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. नागरिकांनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. सुनेत्रा पवार यांच्यावरील सोशल मीडिया टिप्पणीवरून राजकारण तापले. दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन करत पोलीस ठाण्यात निवेदन दिले. जालना पोलिसांनी महिलांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. जवळपास 55 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक, तर दोघे अद्याप फरार आहेत. धुळे तालुक्यातील कुंडाणे परिसरात ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मररोग, मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली असून अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढत आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे अकोल्यातील प्रशांत इंगळे यांच्यावर मुंबईत यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. पत्नीने यकृत दान करून पतीला नवजीवन दिले. धुळे पुणे स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मी धुळेकर या संघटनेने आमदार अनुप अग्रवाल यांना निवेदन देऊन प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. शिरसोली येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन फसवणूक, OTR, QR कोड स्कॅम आणि 2FA वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील बाबळगाव येथे बोगस खत विक्रीच्या संशयावरून शेतकरी आणि शिवसैनिकांनी खत विक्री केंद्रावर ठिय्या आंदोलन केले. कृषी विभागाने खताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावात घरगुती गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धडक देत पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन दिले. तात्काळ पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या होत्या आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. धन्यवाद.